नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेट्रोल पंपामध्ये DSR कशा पद्धतीने लिहायचा। आता सध्या खूप सारे नवीन पेट्रोल पंप आलेले आहेत, त्यामध्ये मालकाला किंवा मॅनेजरला DSR कशा पद्धतीने लिहावा, त्यामध्ये येणारे व्हेरिएशन, जी पेट्रोल आणि डिझेल मध्ये जी तफावत दाखवली जाते ती तफावत कशा पद्धतीने लिहायची याबद्दलचे अनेक प्रश्न उद्भवत असतात। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला तर मग आपण पाहूया पेट्रोल पंपामध्ये DSR कशा पद्धतीने लिहिला जातो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने पेट्रोल पंपामध्ये DSR रजिस्टर असतं, ज्याला डेली सेल्स रेकॉर्ड म्हणजे DSR रजिस्टर असे म्हणतात, ज्यामध्ये आपण आपल्या दैनिक जो आपला सेल आहे पेट्रोल आणि डिझेलचा तो लिहिला जातो। तर त्यासाठी आपल्याला अगोदर एका रफ वहीवर म्हणजे कच्च्या कागदावरती जो आजचा जो स्टॉक आहे तो आणि आपल्याकडे असलेल्या मशीन्सचे रीडिंग हे आपल्याला लिहावे लागतील। आपण इथं आजचा स्टॉक लिहिलेला आहे, हा MS चा आणि हा HSD चा म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा। तर आपल्याला आजच्या रीडिंग लिहिण्यासाठी आपल्याकडे असलेल्या मशीनच्या ज्या A1 आणि A2 जे नोजल असतात प्रत्येक मशीनला, त्याच्या आपल्याला नोंदी घ्याव्या लागतील। सुरुवातीला आपल्या पेट्रोल पंपामध्ये 1, 2 आणि 3 अशा 3 मशीन आहेत। तर त्या 3 मशीनच्या आपण इथं रीडिंग्स घेतलेल्या आहेत। पहिल्या मशीनची सुरुवातीची जी मशीन आहे इथं आता आपण पाहिली ती MS ची आहे, म्हणजे पेट्रोलची आहे। त्याचे 2 नोजल A1 आणि A2 त्याची रीडिंग, मधल्या मशीनला 4 नोजल आहेत, 2 पेट्रोलचे आणि 2 डिझेलचे ही त्यांची रीडिंग, आणि शेवटची जी मशीन आहे जी रोड साईडला आहे ही डिझेलची आहे, दोन्ही नोजल याला A1 आणि A2 याची रीडिंग। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज शिफ्ट चेंज झाल्यानंतर डिप घेतलेली आहे पेट्रोल आणि डिझेलची आणि रीडिंग्स लिहिलेले आहेत। तर या रीडिंग मधून आपल्याला कालचा जो सेल आहे तो काढायचा आहे। त्यासाठी जो काल शिफ्ट चेंज झाली होती त्यावेळेस आपण ज्या रीडिंग घेतलेल्या आहेत त्या आपल्याला मायनस कराव्या लागतील या रीडिंग मधून। तर आपण आता या रीडिंग मधून या रीडिंग मायनस करूयात। हा कच्चा आराखडा यासाठी लिहायचा आहे की आपण DSR लिहिते वेळेस त्यामध्ये कमीत कमी चुका व्हाव्यात, कारण DSR लिहिते वेळेस जर चुका झाल्या तर त्या मान्य नसतात। त्यामुळे आपण अगोदर कच्चा आराखडा तयार करायचा आहे, जो आपण रोज रफ वहीवर लिहितोय। त्यानंतर आपल्याला DSR लिहायचे। चला तर मग आपण अगोदर सेल काढून घेऊया आणि त्यानंतर DSR कसा लिहायचा अचूक ते मी तुम्हाला सांगतो। अशा पद्धतीने आपण पेट्रोल आणि डिझेलचा सेल काढलेला आहे। यामध्ये आता आपल्याला पेट्रोलचा किती आणि डिझेलचा किती याचं टोटल घ्यावं लागेल। तर आपण टोटल घेऊया अगोदर। तर अशा पद्धतीने आपल्या पेट्रोलचा सेल निघालेला आहे आणि डिझेलचाही सेल निघालेला आहे। स्टॉक तर आपल्याकडे आहेच आणि रीडिंग पण आहे। तर आता आपण DSR लिहायला सुरुवात करूया। चला, स्टॉक रजिस्टर उघडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याची आखणी दिसेल। हे आपलं HPCL चं स्टॉक रजिस्टर आहे। इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL जवळपास तिन्ही कंपनीचे स्टॉक रजिस्टर हे सारखेच असतात। थोडा बहुत फरक जरी असेल तरी सर्वांचा उद्देश हा एकच असतो। तर स्टॉक रजिस्टर हे 3 भागामध्ये विभागलेलं असतं। सुरुवातीचा जो भाग आहे यामध्ये स्टॉक सेल
आणि जे डीपचं जे स्टॉक आहे त्यामध्ये जे व्हेरिएशन येणार आहे ते पहिल्या भागात येईल. तर इथं MS चं व्हेरिएशन आणि डिटेल्स आपण इथं लिहू. MS म्हणजे पेट्रोलचं. त्यानंतर इथं डिझेलचं जे व्हेरिएशन स्टॉक आणि सेल आहे तो इथे येईल. तर दुसऱ्या भागामध्ये आपण जी रिडिंग लिहिलेली आहे वहीवरती, कच्ची जी रिडिंग आपण लिहिलेली आहे ती या दुसऱ्या भागामध्ये येईल. इथं पेट्रोलची येईल आणि इथं डिझेलची. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये पेट्रोलचा स्टॉक येईल. जे आपल्याकडे 2 टँक आहेत पेट्रोल आणि डिझेल. काही ठिकाणी पेट्रोलचे 2 डिझेलचे 2 असे टँक असतात तर ते इथं त्याची नोंद होईल. तर आपल्याकडे एक पेट्रोलचा आहे तर पेट्रोलचा एक टँकची नोंद इथं होईल आणि डिझेल टँकची नोंद इथं होईल. जी डीप आहे त्यांची जे स्टॉक आहे आपल्याकडे त्याची या ठिकाणी होईल. तर आपण आता DSR रजिस्टर लिहायला चालू करणार आहोत. तर DSR रजिस्टर आपण पहिल्या भागापासून लिहायला चालू करणार आहोत. तर आज शिफ्ट चेंज झाल्यानंतर जो स्टॉक होता तो आपण इथे 3 तारखेला लिहिलेला आहे. तर आपल्याला 2 तारखेचा जो सेल झालेला आहे डिटेल ते आता आपल्याला इथे लिहायचं आहे. तर ही कालची डीप आहे. यामध्ये आपला पेट्रोलचा सेल आपण इथं काढल्याप्रमाणे इथं लिहित आहोत. त्यामध्ये आपण 20 लिटरची टेस्टिंग काढलेली आहे. 20 लिटर टेस्टिंग मायनस करून आपण पुढे जो टोटल सेल झालेला आहे तो इथं लिहिलेला आहे. तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण हा जो काल जो सेल झालेला आहे आणि काल जो आपण DSR लिहिलेला आहे ते पण इथे आपण लिहिलेला आहे. तर 20 लिटर याचे मायनस केल्यानंतर इथं जो आकडा आलेला आहे त्याची आणि काल जो आपण सेल झालाय त्याचं आणि आजच्या सेलचं इथं टोटल येईल. तर हे टोटल असं याच पद्धतीनं प्लस होत जाईल. तर आता हा पुढचा जो आकडा आहे हा आहे डीप प्रमाणे सेलचा. तर डीप प्रमाणे सेल म्हणजे आपल्याला आता या कालच्या डीप मधून आज जो आपण शिफ्ट चेंज झाल्यानंतर डीप घेतली आहे या दोन्हीतला फरक. तर या दोन्हीतला फरक हा आलेला आहे. तर डीप प्रमाणे इतका सेल झालेला आहे आपला आणि रिडिंग प्रमाणे हा झालेला आहे. तर आपण याच्यातून हा सेल मायनस करूया. तर इथं -9 मध्ये आपलं व्हेरिएशन आले. काल काय आलं होतं आपलं व्हेरिएशन +8 व्हेरिएशन आलं होतं. तर आता यांचं कालच्या आणि आजच्या व्हेरिएशन मधला आपण फरक आज काढणार आहोत. काल 8 प्लस होतं तर आज 8 मायनस म्हणजे -1. तर हे पण सिक्वेन्स असाच हा सिक्वेन्स इथं पुढं चालत राहील. तर अशाच पद्धतीने आपल्याला डिझेलला पण लिहायचं आहे. तर आपण आता DSR रजिस्टरचा जो दुसरा भाग आहे ज्या ठिकाणी आपण रीडिंग लिहितोय तो भाग आपण पाहणार आहोत. मी हे पेन्सिलने यासाठी लिहितोय की जे नवीन पेट्रोल पंप जे मालक आहेत किंवा जे मॅनेजर आहेत त्यांना लक्षात येण्यासाठी मी हे लिहितोय. DSR रजिस्टरवर कमीत कमी चुका झाल्या पाहिजेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर आपण आता पाहूया दुसरा भाग ज्यामध्ये आपण रीडिंग कशा पद्धतीने लिहिली जाते ते पाहूया. मित्रांनो, मी या ठिकाणी आपण जी आज रीडिंग घेतलेली आहे ती इथं लिहिलेली आहे. त्याच्या पुढं कालची रीडिंग आहे जी काल जी आपण घेतली होती ती रीडिंग आहे. तर जो आपली पहिली मशीन मी तुम्हाला सांगितलं होतं जी पेट्रोलची आहे त्यामध्ये A1 आणि A2 दोन्ही पेट्रोलचे नोझल आहेत आणि दुसऱ्या मशीनला B1 आणि A1 हे दोन्ही पेट्रोलचे नोझल आहेत. तर आपण इथं त्यांच्या रीडिंग आजच्या तारखेच्या लिहिलेल्या आहेत आणि कालच्याही लिहिलेल्या आहेत. तर ही कालची ही आजची, ही कालची ही आजची अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत. तर याच्यामधून हे मायनस होईल, याच्यामधून हे मायनस होईल, याच्यामधून हे, याच्यामधून हे अशा पद्धतीने मायनस होऊन याचं टोटल आपल्याला इथे लिहायचंय. तर आपण आता करून पाहूया. तर आपण कालच्या आणि आजच्या रीडिंग मधून मायनस करून जे टोटल आलेलं आहे ते इथं लिहिलेलं आहे, लिहिण्यात आलेलं आहे. हे पेट्रोलचं जे सेल आहे तो हा आहे. म्हणजे ह्या दोन्हीचं टोटल होईल 1155. पण आपलं किती आलं होतं 1153. हा पॉईंटच्या व्हेरिएशनमुळे इथं थोडा बहुत फरक येईल पण तो कंटिन्यू ज्यावेळेस आपण लिहितो तो पॉईंट मध्ये कव्हर होत जातो. त्यानंतर DSRचा जो तिसरा भाग आहे तो आहे डीपचा. तर आपण आता डीप कशी लिहिली जाते ती पाहणार आहोत. हा आहे डीपचा तिसरा भाग. ज्याप्रमाणे आपण इथं डीप घेतली होती पेट्रोलची आणि डिझेलची
तर त्याच पद्धतीने आपण इथं पेट्रोलची डीप लिहिलेली आहे. डीप लिहिणं अगदी सोपं आहे, याच्यामध्ये काहीच आपल्याला म्हणजे अडचण येणार नाही. तर इथं पेट्रोलची लिहिलेली आहे, तसेच पद्धतीने आपल्याला डिझेलचे पण पुढे लिहायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला DSR लिहायचा आहे. तर मित्रांनो, DSR लिहिताना अजून जरी तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही भाग अपूर्ण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.